हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 6 मधील एक्झाम्पल 6 अँड 7 पाहणार आहोत. पहा आपल्याला एक्झाम्पल 6 काय दिला आहे. 1/sec θ - tan θ इज इक्वल्स टू sec θ प्लस tan θ. आता आपल्याला राईट साईडला काय मिळालं पाहिजे, sec θ प्लस tan θ. LHSमध्ये आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, sec θ मायनस tan θ. मग आपल्याला काय करावं लागेल, आता इथे या डिनॉमिनेटरची कॉन्ज्युगेट पेअरनं काय करावं लागेल, आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. आता sec θ मायनस tan θची कॉन्ज्युगेट पेअर काय येईल, येथे काय करायचं, फक्त साईन चेंज करायचं, मायनस आहे तिथे काय करायचं प्लस, म्हणजे याची कॉन्ज्युगेट पेअर काय येईल, sec θ प्लस tan θ. यानं काय करू, आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू आणि एक्झाम्पल सॉल्व करू. LHS लिहून घेऊ आपण. LHS इज इक्वल्स टू 1/sec θ मायनस tan θ. आता डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेट पेअरनं आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू. आता डिनॉमिनेटर काय आहे, sec θ मायनस tan θ. याची कॉन्ज्युगेट पेअर काय येईल, sec θ प्लस tan θ. म्हणजेच काय येईल पहा, 1/sec θ मायनस tan θ इंटू sec θ प्लस tan θ अपॉन sec θ प्लस tan θ. याच्या कॉन्ज्युगेट पेअरनं आपण काय केलं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. इज इक्वल्स टू, आता 1 इंटू sec θ प्लस tan θ काय येईल, sec θ प्लस tan θ येईल, अपॉन आता sec θ मायनस tan θ इंटू sec θ प्लस tan θ. म्हणजेच a मायनस बी ए प्लस बी असेल तर आपण कसं लिहितो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, ते फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. मग फर्स्ट टर्म काय, sec θ, म्हणजेच काय लिहिते, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर sec स्क्वेअर θ मायनस सेकंड टर्म काय, tan θ, त्याचा स्क्वेअर tan स्क्वेअर θ. रिझन लिहू आपण. येथे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ए मायनस बी आणि ए प्लस बी असेल तर आपण कसं लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता येथे काय, दोन टर्म आहेत, ए आणि बी. त्याचप्रमाणे इथे sec θ आणि tan θ या दोन टर्म्स आहेत दोन्ही ठिकाणी. मग काय करायचं, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर sec θचा स्क्वेअर sec स्क्वेअर θ मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू sec θ प्लस tan θ अपॉन काय येईल पहा, आता sec स्क्वेअर θ मायनस tan स्क्वेअर θ काय येईल पहा, 1 येईल. आता हे 1 कसं येईल पहा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, इथे लिहू आपण. फॉर्म्युला काय आपला, 1 प्लस tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू sec स्क्वेअर θ. ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. आता आपण हे tan स्क्वेअर θ जर आपण या साईडला घेऊ, काय येईल पहा, 1 इज इक्वल्स टू sec स्क्वेअर θ. येथे काय, sec स्क्वेअर θ. आता हे tan स्क्वेअर θ या साईडला घेऊ, याचं प्लस साईन आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल, मायनस tan स्क्वेअर θ. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा, sec स्क्वेअर θ मायनस tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 1. म्हणून आपण काय लिहिलं, sec स्क्वेअर θ मायनस tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 1. आता डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे आपण डिनॉमिनेटर नाही लिहिला तरी चालेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, इज इक्वल्स टू sec θ प्लस tan θ. आणि आपला RHS काय आहे पहा, sec θ प्लस tan θ. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, RHS मिळाला. Therefore LHS is equals to RHS. Hence proved that, एक्झाम्पल लिहायचं आहे आपण, 1/sec θ मायनस tan θ इज इक्वल्स टू sec θ प्लस tan θ. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. एक्झाम्पल 7 पहा, sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equals to 1 minus 2 cos square theta.
प्रथम काय करू आपण LHS लिहून घेऊ आणि एक्झाम्पल सॉल्व करू. LHS इज इक्वल्स टू साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा. आता हे साइन रेस टू 4 थीटा आपण कसं लिहू शकतो पहा. साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता जर आपण ब्रॅकेट काढला तर काय होईल 2 2 जार 4 साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. हेच आपण कसं लिहून घेतलं पहा. इथे साइन रेस टू 4 थीटा आहे तेच आपण कसं लिहिलं साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. हे आपण सॉल्व केलं तर काय मिळेल साइन रेस टू 4 थीटा मायनस हे कसं लिहिलं आपण कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. हे जर आपण ब्रॅकेट काढला तर काय मिळेल आपल्याला कॉस रेस टू 4 थीटा. आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर काय येतं ए प्लस बी ए मायनस बी. आता येथे पण काय आहे साइन स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर. याला आपण ए कन्सिडर करू याला बी कन्सिडर करू. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच आपल्याला काय मिळेल फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. म्हणजेच काय येईल पहा फर्स्ट टर्म काय साइन स्क्वेअर थीटा प्लस सेकंड टर्म काय कॉस स्क्वेअर थीटा. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म काय आहे साइन स्क्वेअर थीटा मायनस सेकंड टर्म काय कॉस स्क्वेअर थीटा. रिझन लिहिलेलं आहे आपण इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय ए प्लस बी मायनस ए मायनस बी इज इक्वल्स टू. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो 1. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय पहा साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता इथे रिझन लिहू आपण सिन्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता जर आपण 1ने या टर्मला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता इथे आपण काय करू पहा साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल पहा. आता आपल्याला साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू आपण जर कॉस स्क्वेअर थीटा या साईडला घेतला तर आपल्याला काय मिळेल पहा. इथे लिहू आपण पुन्हा एकदा सिन्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. मग आपल्याला साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी काय लिहिता येईल पहा या साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी हा कॉस स्क्वेअर थीटा पण या साईडला घेऊ. देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता हा कॉस स्क्वेअर थीटा पण त्या साईडला घेऊ. इथे प्लस साइन आहे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. इथे काय लिहू आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि इथे काय मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हे साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपण काय लिहिलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि हा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय येईल मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. इथे काय नाही म्हणजे काय असणार आहे 1 मायनस 1 काय येईल मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. आणि आपले RHS काय आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजेच इथे काय येईल RHS. Therefore LHS is equals to RHS. Hence proved that sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equals to 1 minus 2 cos square theta. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.